जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आज आपण संतोष दादाराव साहाने जेवखेड्याचे शेतकरी आहे यांच्या शेतामध्ये आलो आहोत। या प्लॉटला सुरुवातीपासून आपण जीएस बायोसायन्सची ट्रीटमेंट दिली। मुळात जीएस बायोसायन्सचे कारण की आपण खूप काही व्हिडिओ देत राहतो। मुळात शेतकरी बंधूंनो, ही कंपनी अद्रकीवर विशेष काम करत राहते। विशेष त्यांचं संशोधन ज्या काय औषधी असतात तर त्या अद्रकीसाठीच काढलेले असतात, कारण की अद्रकीमध्ये त्या कंपनीचं चांगल्या प्रकारचे रिसर्च असून त्यांनी अद्रकीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जैविक उत्पादनं दिलेली आहे, जेणेकरून जमिनीची सुपीकता, जमिनीची जैविक क्रिया टिकून राहून जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन घेता येईल। कारण की सध्याच्या घडीला आपण रासायनिक औषधांचा भरमसाठ वापर करून त्या ठिकाणी जमिनीची जैविक क्रिया धोक्यात आली, जमिनीतील सूक्ष्मजीव धोक्यात आले आणि त्यामुळे आपण खतं देऊन सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही। जसं की आपण घरामध्ये किराणा भरपूर आहे, पण किराणा किंवा पीठ आहे, सर्व काही आहे, पण करून देणारी जर महिला जर स्वयंपाक करणारी नसेल तर त्या किराणाचा काही अर्थ नाही। त्या पद्धतीने जमिनीमध्ये तुम्ही भरपूर प्रकारचे खतं टाकता, पण खतं उपलब्ध करून देणारे झाडाला जमिनीमध्ये जर जीवाणू नसेल तर त्या खताचा आपल्याला काही फायदा होणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला जमिनीची जैविक क्रिया टिकून ठेवणं गरजेचं आहे। या प्लॉटची आपण साईज बघू, उंची वगैरे बघू शकतो, प्रचंड प्रमाणात फुटवे आहे। यांना आपण सुरुवातीला ॲक्टिव्ह आणि शक्ती गोल्ड दिलं होतं, यामुळे आपल्याला जर्मिनेशन वगैरे चांगलं झालं। त्यानंतर आपल्याला थोड्या प्रमाणात निमेटोडचा असर वाटला, तर निमेटोडसाठी आपण यांना जीएस माया नावाचं औषध दिलं होतं, त्यासोबत जर्मिरूट दिलं होतं की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी राहिलेल्या काही कांदाला सुद्धा जर्मिनेशन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, सड येऊ नये म्हणून आपण यांना पूर्ण बॅक्टेरियाची किट दिली होती की जेणेकरून त्या ठिकाणी जमिनीमध्ये हानिकारक बुरशीची उत्पत्ती होऊ नये, आणि जर त्यासाठी आपण यांना पूर्ण बॅक्टेरियांची किट दिली। आजही यांच्या शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये कॅमेरा फिरून देऊ शकता। ही प्लॉटची वाढही चांगली आहे, एकसारखी वाढ झालेली आहे, जेणेकरून निमॅटोडसुद्धा कव्हर झालेला आहे, म्हणजे वाढ पूर्ण प्लॉटची सारखी झालेली आहे। सोबतच शेतकरी बंधूंनो, सडसुद्धा नाही। याचं कारण हेच की जमिनीमध्ये जी काय हानिकारक बुरशीची उत्पत्ती होत राहते ती त्या बॅक्टेरियामुळे आणि मित्रबुरशीमुळे त्या ठिकाणी झालेलं नाही। त्यानंतर आपण यांना महाराजा दिलं होतं। महाराजाचा आपण हेच फायदा सांगत राहतो। या ठिकाणी आपण हा कोंब उपटून धावतोय की आपल्याला जे मूळ कंद असतो, तर मूळ कंदा हा इथं या ठिकाणी आपला मुख्य मातृकंद आहे, आणि कंदाला सुरुवातीला जो टर्मिनल बर्ड निघतो, तर या पद्धतीनं टर्मिनल बर्ड निघाल्यानंतर त्याच्या बाजूला जे इतर कोंब निघत राहतात, ज्याला आपण ऑक्झिलरी बर्ड म्हणतो, तर या जास्तीत जास्त आपल्याला ऑक्झिलरी बर्ड निर्मितीसाठी आपल्याला त्या ठिकाणी महाराजा द्यायचं असतं की याच्यामध्ये NPKच्या सर्व बॅक्टेरिया आहे, सोबतच याच्यामध्ये खूप काही प्रकारचे एलिमेंटसुद्धा कंपनीनं वापरलेले आहे, जेणेकरून आपल्याला अद्रकीमध्ये एका मातृकंदाला त्या ठिकाणी सुरुवातीचा टर्मिनल बर्ड निघाल्यानंतर त्या टर्मिनलच्या बाजूला जे ऑक्झिलरी बर्ड त्याच्या बगलात वेगवेगळे कोंब निघत राहतात, त्यासाठी आपल्याला महाराजा द्यायचं असतं। कारण की त्या ठिकाणी पिकाला प्रचंड प्रमाणात ताकद देऊन जमिनीतील घटक पिकाला उपलब्ध करून पांढऱ्या मुळांची प्रचंड प्रमाणात वाढ करून आपल्याला कोंब काढायचे असतात, त्यासाठी आपण महाराजा देतो। महाराजाचा विशेष फायदा हा की या ठिकाणी आपण बघू शकतो की कोंबाच्या बाजूला असे बगलामध्ये त्या ठिकाणी कोंब निघत राहतात, आणि हेच आपलं मुख्य उत्पादन पुढं चालून आपल्याला यापासूनच जास्तीत जास्त कांडी निर्मितीसाठी आपल्याला या कोंबाचा फायदा होतो। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, ही जी स्टेज आहे सध्याच्या घडीला अद्रकीच्या 60 दिवसानंतरची, तर यावेळेस आपल्याला महाराजा देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला महाराजा दिल्यानंतर अद्रकीचे जास्तीत जास्त कोंब निघत राहतात, आणि कोंब निघाल्यानंतर आपल्याला पोटॅशची डिफिशियन्सी जाणवते। त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे बघू शकतो की कडाकारपा आलेला दिसतो। जे शेंड्याचे पानं आहेत ते पानं शेंड्याकडून करपत येतात, खालच्या बाजूचे पानं करपतात। खूप काही शेतकरी यासाठी बुरशीनाशक घेतात, आणि बुरशीनाशक घेऊनसुद्धा हा कडाकारपा कव्हर होत नाही। याचं कारण हेच की या ठिकाणी आपल्याला पोटॅशची गरज असते, त्यासाठी आपल्याला पोटॅश 50 द्यायचं असतं, जेणेकरून कडाकारपा त्या ठिकाणी स्टॉप होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी पानामध्ये ग्रीनरी दिसेल। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं संतोष भाऊची आपल्याकडून या ठिकाणी विशेष ट्रीटमेंट झाली आहे, आणि आपण स्पेशल हा प्लॉट जीएस बायोसायन्सच्या ट्रीटमेंटनं करतोय। त्याचं कारण हेच की या ठिकाणी आपल्याला या उत्पादनाचा जास्तीत जास्त आपण बघू शकतो की आजच्या या ठिकाणी 60-70 दिवसाच्या स्टेजला तुम्ही बघू शकतो अशा प्रमाणात फुटवे निघलेले, आणि प्रचंड प्रमाणात स्टमची जाडीसुद्धा बघू शकतो। त्या ठिकाणी स्टमच्या जाडी चांगली आहे, पानाची लांबीसुद्धा आपण बघू शकतो, पानाची रुंदी बघा, आणि त्या ठिकाणी पानामधली ग्रीनरीसुद्धा प्रचंड प्रमाणात आहे। याचं कारण हेच आहे की अद्रकीला पाहिजे ते ज्या स्टेजनुसार जे खाद्य द्यायचे ते आपण स्टेप बाय स्टेप देतोय, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे हा प्लॉट डेव्हलप झाला।
तुम्हालाही शेतकरी बंधूंनो अद्रक जर काय घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन करू शकता, किंवा तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचता येत नसेल तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या औषधी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होईल. तर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब फॉलो करून ठेवा. थँक्यू. जय शिवराय.